सर असं होतं काय की जनरली स्टार्टअप्स जे आहेत ते 1-2 वर्ष काहीतरी नव्याने आमचे जे सगळे मुलं आहेत ते सुरुवात करतात आणि क्रेडिट कार्ड वगैरे घेऊन टाकतात किंवा बिल्स आहेत ते लवकर भरल्या जात नाहीत ते की सिबिलनी त्यांचा रेकॉर्ड खराब झाला तर पुढे लोन मिळायला अवघड होतं. मला फक्त एवढं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की सिबिलचा स्कोर थोडाफार खराब राहिला तरी पण युवकांना लोन मिळण्यासाठी कितपत बँका पॉझिटिव्ह आहेत? सर मी तर बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे तुम्हाला बिलकुल 100% गॅरंटी देतो की आम्ही बघत नाही, पण बाकी बँका काय बघतात ते मी काही इथून या डायसवरनं सांगू शकत नाही. की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर कोणाचा हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राकडे नक्की जा आणि नंतर जर तुम्हाला यांनी काहीतरी वेगळं सांगितलं तर माझ्याकडे यायचं. नमस्कार, मी संजीव कलवले, डेप्युटी झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस नागपूर. रिस्पेक्टेड डायस आणि इथे उपस्थित सगळे मित्रांनो, जसं की तुम्हाला ज्ञात आहे की सोनवणे साहेबांनी सांगितलं, सोनारे साहेबांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळंच आहे, पण नेमकं जे सगळ्यात मोठी आवश्यक जे वस्तू असते त्याच्यात तुमचा उपक्रम सुरू करायसाठी जे सगळ्यात महत्त्वाची जे असतं ते आहे पैसा. आणि पैसा जे आहे ते तुम्हाला कुठून मिळू शकते तर ते बँकेच्या फायनान्सच्या माध्यमातूनच. म्हणून हे जे काही उपक्रम सरकारने चालवलेला आहे हे अतिशय सुंदर आहे. मी सरकारचा आणि इथलं जे गव्हर्नमेंट अधिकारी आहे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे उपक्रम चालू केला आणि एका मंचावर सगळ्यांना उपस्थित केलं की जे काही तुमची अडचणी आहे किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे ते समोरासमोर सॉल्व व्हायला पाहिजे. या हेतूने हा जो आजचा उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय शोभनीय आहे. आणि मी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करतो. आणि मी जे काही माहिती इथे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे देऊ इच्छितो ते असं आहे की आजच्या परिस्थितीत बँकेकडनं बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे तुमचे कोणतेही अडचणी असेल, कोणत्याही प्रकारचा लोन असेल ते पुरवायला तत्पर आहे. मी अगदी सांगतो की माणसाच्या जे काही गरजा आहे, कुणाचं एज्युकेशन असेल, कुणाचं हाऊसिंग असेल, कुणाचा दुसरं काही असेल, आजच्या घटकेला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही स्कीम नाही आहे की ज्याच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत नाही. आजच्या घटकेला तुमचं जर डोमेस्टिक पर्पज जरी असेल, हे स्टार्टअप इंडिया तर आहेच, पण तुमचं डोमेस्टिक पर्पज असेल, काही खाजगी कारणाने जरी तुम्हाला कर्ज पाहिजे असेल त्याच्यासाठी पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्कीम अवेलेबल आहे. आणि जसं तुमचा गैरसमज आहे, म्हणजे लोकांचाच गैरसमज आहे की बँकेकडे जर गेलं तर आपल्याला बरेच कागदपत्र किंवा बरेच अडचणी असतात. पण आजकाल जे परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्हाला कमीत कमीत कागदात आणि कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे या हेतूने सगळ्याच बँका, नॉट ओन्ली बँक ऑफ महाराष्ट्र, सगळ्याच बँका प्रयत्न करत आहेत की लोकांना कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे आणि त्यांचं काम जे आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. या संदर्भात गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहे, रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहे, ते आम्हाला फॉलो करून जेवढं काही परिस्थितीत तुम्हाला कमी त्रास देता येईल तसा त्या कमी वेळात तुमचे जे काही काम आहे, जे काही आवश्यकता आहे, जे काही गरजा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो. याच्यात आज जे तुम्ही इथे जमलेले आहे त्यांना जे स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडियाचं जे स्कीम आहे ते बँक ऑफ महाराष्ट्र पण राबवत आहे. त्याची थोडीफार माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो की ही जी स्कीम आहे याच्यासाठी एकट्याने येऊन काही उपयोग होत नाही. कारण एकट्या माणसाचं काय असतं की त्याचं जे थिंकिंग आहे ते सीमित असतं. म्हणून स्टार्टअप इंडियामध्ये असं प्रयत्न करण्यात आलेला आहे की 2-3 लोक जे समविचाराचे आहे, जे एकत्र येऊ शकतात
असे लोकांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येऊन काहीतरी डिसाईड करायला पाहिजे, काहीतरी निश्चय घ्यायला पाहिजे, निश्चय करायला पाहिजे की आम्हाला काहीतरी करायचं आहे. तुमचं ते ठरल्यानंतर काय करायचं, जसं तुम्हाला माहिती आहे की बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर नॅशनलाइज बँका जे आहे ते कुणाला कर्ज देतात की जे एक्झिस्टिंग बिझनेसवाले आहे की एक्झिस्टिंग सर्व्हिसवाले आहे की ज्यांचं एस्टॅब्लिशमेंट ऑलरेडी चालू आहे अशा लोकांनाच बँक पुरवते. पण हे स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया अशी स्कीम आहे की ज्याच्यात नवीन उद्यम जे सुरुवातीपासून करायला इच्छुक आहे त्या लोकांसाठी या स्कीममध्ये कर्ज उपलब्ध घेण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. याच्यामध्ये स्टार्टअप इंडियामध्ये असं आहे की 2 ते 3 याच्यापेक्षा जास्त समविचारी लोक एकत्र यायला पाहिजे. त्यांनी आपलं जे काही आयडियाज आहे कशा इम्प्लिमेंट करायचे ते डिस्कस करायचं. त्यांनी डिस्कस करून बँकेकडे कर्ज उपलब्ध करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्याच्यात मी थोडेफार जे काही गाईडलाईन्स आहे, कारण कसं असते की कोणत्याही नॅशनलाइज बँक किंवा कर्ज देणारा माणूस त्याचे काही लिमिटेशन्स असतात, त्याचे काही गाईडलाईन्स असतात, रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स असतात, बँकेचे गाईडलाईन्स असतात, त्या हिशोबाने आपल्याला चालावं लागतो. म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये जे काही एलिजिबिलिटी आहे ते मी सांगतो की याच्यात स्टँडअप इंडियामध्ये 2 ते 3 लोकांपेक्षा जास्त त्याच्यात ग्रुपमध्ये व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. त्याच्यात त्यांचं वय जे आहे 18 वर्षाचं वर असलं पाहिजे. त्याच्यात कंपल्सरीली SC ST और वुमेन बेनिफिशरी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे जे प्रोजेक्ट आहे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हे ग्रीनफील्ड म्हणजे काय आहे, नवीन उद्यम सुरू करण्यासाठी हे कर्ज उपलब्ध करून देता येते. त्याच्यामुळे तुम्हाला जे पेपर्स लागतात, जसं एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर तुमचे रिटर्न्स मागतात, GST रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न, बाकी इतर पेपर्स मागतात, तसं याच्यात नवीन काही पेपर्स मागायची गरज नाही पडत. फक्त तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्यावा लागतो आणि तुमचं जे काही एस्टॅब्लिशमेंट तयार करणार आहे त्याचा एस्टिमेट द्यावा लागतो. त्या हिशोबाने तुमचा असेसमेंट होते. त्याच्यानंतर याच्यात जे आहे 51% जे शेअर होल्डिंग आहे ते SC ST आणि वुमेन बेनिफिशरीजचं पाहिजे. 51% शेअर जे आहे ते वुमन बेनिफिशरी किंवा SC STचं असायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे एकत्र येत आहेत त्या लोकांनी कोणत्याही बँकेतनं डिफॉल्ट केलेला नसला पाहिजे. बँकेच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधनं डिफॉल्ट नको व्हायला पाहिजे. याच्यात लोन अमाऊंट जे आहे कंपोजिट लोन अमाऊंट असते. कंपोजिट लोन म्हणजे की टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल दोन्ही देता येते. टर्म लोन याच्यासाठी असते की तुम्हाला काही मशिनरीज खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी टर्म लोन असते, किंवा तुमचं डेली जे रूटीन कार्यक्रम हे करायचं आहे, बिझनेस चालवायचा असेल त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल असतो. हे दोन्ही कंपोजिटमध्ये तुम्हाला घेता येते. त्याची लिमिट आहे 10 लाखापासून तर 100 लाखापर्यंत, म्हणजे 10 लाखापासून 1 करोडपर्यंत ह्याचे उपलब्ध आहे, कर्ज उपलब्ध आहे. पर्पज ऑफ लोन असते की न्यू एंटरप्राइज सुरू करायचं असेल. याच्यात 3 एस्टॅब्लिशमेंट कवर होतात. काय? मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्व्हिस, या 3 सेक्टरचा याच्यात समावेश केला गेलेला आहे. या 3 पैकी कोणताही तुमचा उद्यम असेल त्याच्यासाठी याच्यात कर्ज उपलब्ध मिळून जाईल तुमचा. लोन टेन्युअर जे आहे याचा लोन रिपेमेंट जे टर्म आहे ते 7 वर्षाचा आहे. त्याच्यात 18 महिन्याचा मोरेटोरियम असतो. मोरेटोरियम याच्यासाठी दिलं जातं आहे, ओके. याच्यात टर्म लोन 7 वर्षासाठी, कॅश क्रेडिट, रिन्युअल दोन्ही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते बिलकुल अगदी मिनिमम आहे. सिक्युरिटी जे आहे हायपोथिकेशन आहे, जे काही तुम्ही परचेस करणार आहे त्याच्यात आहे. आणि याच्यात थर्ड पार्टी गॅरंटी किंवा कोलॅटरल सिक्युरिटी काहीच घेत नाही. आणि याच्यात फक्त जे गव्हर्मेंट गॅरंटी असते तेवढंच घेतल्या जाते. मार्जिन फक्त याच्यात 25% आहे. आणि प्रोसेसिंग फीज जे आहे ते गव्हर्मेंट गाईडलाईन्सप्रमाणे घेतल्या जाते. आणि याचं जे टाईम पिरियड आहे की ते 4 हप्त्यामध्ये त्याचं प्रपोजल घेतलं पाहिजे. ही जे माहिती आहे हे बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे मी देऊ इच्छितो आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू. या सरांना, माझ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या सरांना माझा एक छोटासा प्रश्न आहे, कारण की आपला पुढच्या सेशनला जायचं आहे, उशीर होतो आहे. सर, असं होतं काय की जनरली
स्टार्टअप्स जे आहेत ते 1-2 वर्ष काहीतरी नव्याने आमचे जे सगळे मुलं आहेत ते सुरुवात करतात, तर माहिती पूर्ण नसते आणि क्रेडिट कार्ड वगैरे घेऊन टाकतात आणि त्यानंतर मग त्याचं पेमेंट आहे किंवा बिल्स आहेत ते लवकर भरल्या जात नाहीत, पण त्याचा सिबिलवर परिणाम होत राहतो आणि सिबिलवर परिणाम झाल्यानंतर काय याची माहिती आम्हा सगळ्यांना नसते. पण आता मला माहिती आहे की सिबिलनी त्यांचा रेकॉर्ड खराब झाला तर पुढे लोन मिळायला अवघड होतं. मला फक्त एवढं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की सिबिलचा स्कोअर थोडाफार खराब राहिला तरी पण युवकांना लोन मिळण्यासाठी कितपत बँका पॉझिटिव्ह आहेत. मला 1 मिनिटात फक्त तुमची प्रतिक्रिया पाहिजे. प्रश्न खूप सुंदर आहे. याच्यात मी सांगू इच्छितो की तुमचं जे डिफॉल्ट सिबिल स्कोअर आहे, आजकाल सिबिल पाहायला जाते सगळ्या लोनमध्ये, पण सिबिल पाहताना आम्ही क्रेडिट कार्ड किंवा ATM डेबिट कार्ड याचा जो काही स्कोअरनी त्याच्यानी झालेला आहे, स्कोअर कमी झाला असेल तर ते आम्ही कन्सिडर करत नाही. फक्त बँकेचा लोन जर थकीत असेल किंवा रिटर्न ऑफ किंवा राईट ऑफ असेल तरच आम्ही गृहीत धरले जातो. अदरवाईज क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा जो काही असेल त्याचा आम्ही काहीच कॉग्निझन्स घेत नाही. ते बिलकुल क्लीन आम्ही ट्रीट करतो. सर मी तर बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे तुम्हाला बिलकुल 100% गॅरंटी देतो की आम्ही बघत नाही, पण बाकी बँका काय बघतात ते मी काही इथून या डायसवरनं सांगू शकत नाही. बट ॲज फार एज बँक ऑफ महाराष्ट्र इज कन्सर्न की वी आर व्हेरी पॉझिटिव्ह टू एनी टाईप ऑफ लोन टू एनी कस्टमर. थँक्यू. मला एक गोष्ट नक्कीच कळली आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर कोणाचा हा प्रॉब्लेम असेल आणि आधीच्या दुसऱ्या बँकेने जर त्यांना म्हटलं असेल की तुम्हाला मी लोन देऊ शकणार नाही, तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राकडे नक्की जा आणि नंतर जर तुम्हाला यांनी काहीतरी वेगळं सांगितलं तर माझ्याकडे यायचं.